नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? जीएसटीआर वनचं नाव तर ऐकलं असेल, पण त्याची माहिती घेणं पण गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये जीएसटीआर वनचा एक्झॅक्टली यूज काय आहे, तो कधी फाईल होतो, तो कशासाठी करायचा, त्यात चुका काय होऊ शकतात, हे सगळं डिटेलमध्ये 10-15 मिनिटात सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडला तर शेवटला लाईक करा, शेअर तर तुम्ही करालच. चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया जीएसटीआर वन. सो जीएसटीआर वनचं सिंपल आहे, इट्स अ रिटर्न ऑफ आउटवर्ड सप्लाय. है ना? तुम्ही बिझनेस आहात, तुम्ही जेव्हा मटेरियल सेल करता, गुड्स तुम्ही सप्लाय करता, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तर किती रुपयाचं तुमचं मटेरियल विकलं गेलेलं आहे हे जे डिटेल्स गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करणं, त्याला म्हणतात जीएसटीआर वन. फॉर एक्झाम्पल, लेट्स से दिस इज नोव्हेंबर 25. आता नोव्हेंबर 25 ला जो काही सेल झालाय तो गुड्सचा असू शकतो किंवा सर्व्हिसचा असू शकतो. करेक्ट ना? हे गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करणं, ह्याला म्हणतात जीएसटीआर वन. सो नोव्हेंबरला जो काही मी सेल केलाय किंवा सप्लाय केलाय, गुड्स असो किंवा सर्व्हिसचा, ह्याचं एक रिटर्न फाईल करून देणं, ह्याला म्हणतात जीएसटीआर वन. सो हे गव्हर्नमेंटला कधी कळेल? जेव्हा तुम्ही फाईल कराल जीएसटीआर वन. ठीक आहे, तर हे त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे. आता ह्याची बघा, आता हे दिले यामध्ये जीएसटीआर वन. अच्छा, ह्याची तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर खाली लिंक मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर लिंक मध्ये तुम्हाला ह्याची पीडीएफ पण मिळून जाईल. ज्यावर मी शिकवतोय ते तुम्हाला नोट्स हवे असेल तर ते मिळतील. ठीक आहे, कॉमेंट मध्ये तुम्ही लिंक मध्ये मिळून जाईल, नसेल तर कॉमेंट करा, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके, सो आता तुम्हाला काय काय माहिती मिळते. पहिलं, आपण कोणाला मटेरियल विकलंय, है ना, काय काय विकलंय आणि त्याच्यावर किती जीएसटी आलाय. सो नोव्हेंबर मध्ये मी किती सप्लाय केलाय, कोणाला केलाय, त्याच्यावर जीएसटी किती आहे, गुड्सचा किती आहे, सर्व्हिसचा किती आहे, त्यातनं काही एक्झाम सप्लाय का, त्यातनं एक्सपोर्ट काय झालं का, जेवढा काय तुम्ही सप्लाय केलाय सर्व प्रकारचा सप्लाय त्यामध्ये दिसतो. आता ह्याचं महत्व काय, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही का बघताय? सगळ्यात महत्वाचं, मी जर जीएसटी वर मध्ये गडबड केली तर माझा सप्लाय म्हणजे तुमचा परचेस आहे, बरोबर ना? तर तुम्हाला जर इनपुट टॅक्स क्रेडिट नाही मिळणार. सो इफ आय मेक मिस्टेक, कारण मी जर व्यवस्थित फाईल केलं तर तुम्हाला क्रेडिट मिळेल. दुसरं, त्या बेसिसवर तुमचं जीएसटीआर टू बी जनरेट होतं. नो व्हॉट इज टू बी? रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय. रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय. सो टू बीचा अर्थ काय असतो? रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय. जसं जीएसटीआर वन इज रिटर्न ऑफ आउटवर्ड सप्लाय, टू बी इज रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय. तर माझा जो सेल आहे तो तुमचा परचेस आहे, तो टू बी मध्ये फायनल होतो. जर मी गडबड केली तुम्हाला जर फायदा नाही होणार. आणि तिसरं, डिपार्टमेंटला किंवा ऍज अ ऑर्गनायझेशन मला कळतं की माझा प्रत्येक मंथ मध्ये सेल किती झालाय, त्यात कुठं काय ऍबनॉर्मॅलिटीज आहेत का. सो डिपार्टमेंट कॅन कीप अ चेक ऑफ दॅट. हे झालं जीएसटीआर वन. आता हा जर इनकरेक्ट असेल तर काय होऊ शकतं, म्हणून तो व्हिडिओ बघायचा आहे. पहिलं, कस्टमरला क्रेडिट नाही मिळणार. याचं काही मी मिस्टेक केली तर मित्रांनो तुमचं नुकसान होईल. दुसरं, डिपार्टमेंट कडनं मला नोटीस येईल. मग नोटीस आली की मग पेनल्टी इंटरेस्ट सगळं लागू शकतं. तर तुम्हाला जर लिगल लिटिगेशन अवॉइड करायचे, कस्टमर रिलेशन प्रॉपर मेंटेन करायचे, बिझनेस छान पद्धतीने करायचा आहे, तर जीएसटी वर व्यवस्थित फाईल करणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, सर हे कोण कोण फाईल करतात? खूप प्रकारचे बिझनेस पण आहेत. ओके, अदर दॅन कंपोजिशन स्कीम, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर अँड टीडीएस टीसीएस डिडक्टर. ठीक आहे, ही लोक सोडून जे रेग्युलर टॅक्स पेअर आहेत त्यांना हा रिटर्न फाईल करायचा आहे. सो तुम्हाला यातलं काही टेक्निक वर्ड्स माहिती नसेल, बट इट्स ओके. जस्ट आता लक्षात ठेवा, या टर्म्स पण मी डिस्कस करणार आहे. सो कंपोजिशन डीलर, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर ISD आणि टीडीएस टीसीएस, इन्कम टॅक्सचा वेगळा असतो, जीएसटीचा वेगळा आहे. या तीन लोकांना वेगळे रिटर्न्स आहेत. बाकी सगळ्यांना, या अजूनही काही लोक आहेत पण तुमच्यासाठी एवढं बेसिक इनफ आहे, बाकी लोकांना जीएसटी रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. ओके, या लोकांसाठी रिटर्न्स आहेत, त्याचा फॉर्म नंबर वेगळा आहे, तोही आपण डिस्कस नंतर करूयात. नाव हे फाईल कधी होतं? दोन ऑप्शन आहेत, एक तर क्वार्टरली होतं किंवा मंथली होतं. फॉर एक्झाम्पल, सपोज एप्रिल, मे आणि जून. ठीक आहे, आता तुम्ही जर मंथली असाल किंवा क्वार्टरली असाल, मंथली जर असेल तर नेक्स्ट मंथच्या 11 तारखेला, 11 मे, 11 जून, 11 जुलै. आणि क्वार्टरली असेल तर
एप्रिल मे जूनचं कधी सांगा? 13 जुलैला होईल. करेक्ट. सो दीज आर द ड्यू डेट्स ऑफ फायलिंग GSTR1. सो मंथली अँड क्वार्टरली. करेक्ट. आता क्वार्टरली कोणासाठी आहे? QRMP स्कीम. ना व्हॉट इज QRMP स्कीम? क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट स्कीम. तुमचा जर टर्नओव्हर 5 कोटीच्या खाली असेल, बिंग अ स्मॉल बिझनेसमॅन फॉर इज ऑफ डुईंग बिझनेस, ही गव्हर्नमेंटने स्कीम आणली जेणेकरून तुमची कंप्लायन्स कॉस्ट कमी होईल. So if your turnover is below 5 crore, then you may opt, not compulsory, it's an optional scheme. त्याला म्हणतात QRMP. So 5 कोटीच्या आता तुम्हाला ऑप्शन आहे, कंपल्सन नाही. सो आयदर आय कॅन गो फॉर मंथली रिटर्न्स, आय कॅन गो फॉर क्वार्टरली. दिस इज युअर चॉईस. मंथली असेल तर पुढच्या महिन्याची 11 तारीख, क्वार्टरली असेल तर तो क्वार्टर संपल्यानंतर नेक्स्ट मंथची 13 तारीख. आणि नाही फाईल केलं तर तुम्हाला इंटरेस्ट लागतो, पेनल्टी पण लागते. आता यामध्ये काय काय येतं सर, है ना? यामध्ये पहिले तर तुमचे B2B मतलब बिझनेस है ना, मी माझ्या क्लायंटला सर्व्हिस दिली. सो बिझनेस टू बिझनेस इनवॉइस, मी कस्टमरला पण विकलेत गुड्स. B2C मतलब बिझनेस टू कस्टमर. करेक्ट ना? सो अमेझॉनने तुम्हाला पुढे विकलं, B2C झालं. अमेझॉननी एका वेंडरला विकलं, B2B झालं. समजलं? ते पण येणार. क्रेडिट नोट, डेबिट नोट येणार. एक्सपोर्ट किती ते पण येणार. नील रेटेड अँड एक्झाम सप्लाय पण येणार. आता यातला काही कॉन्सेप्ट असं होऊ शकतं की तुम्हाला आता माहिती नाही, पण मी या सिरीज मध्ये 1 बाय 1 कव्हर करणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटला आवडला तर नक्की शेअर करा. जे तुम्ही करालच. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकचा व्हिडिओ असेल तर मला नक्की कळवा. सो हे सगळे डिटेल्स त्यामध्ये येतात. नाव आता तुम्ही हा एक रिटर्न ऐकला असेल 3B. सो टोटल 3 झाले रिटर्न. GSTR1 इज करेक्ट आहे. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रिटर्न. याला म्हणतात 3B, ज्यामध्ये आपण फायनल टॅक्स पेमेंट करतो. जी तारीख असते पुढच्या महिन्याची 20, 22 आणि 24. सो GSTR1 नेक्स्ट मंथची 11, 2B 15 and 3B 20, 22, 24. तर अशा सायकलने ते 5-5 वर्षाच्या डिस्टन्सनी हे करायचे. 1 मध्ये असतात सेल्स डिटेल, इनवॉइस वाईज अँड कस्टमर वाईज ITC. 3B मध्ये असतं टॅक्स पेमेंट, त्याच्या समरी अँड गव्हर्नमेंटला टोटल किती टॅक्स द्यायचा हे सगळं डिटेल मध्ये पण असतं. म्हणजे CGST कितना, HGST किती, हे सगळं डिटेल मध्ये पण असतं. Now what are the common mistake in GSTR1? या मिस्टेक आपल्याला करायच्या नाहीत, नाहीतर कस्टमरला किंवा आपल्या वेंडरला प्रॉब्लेम येईल. पहिला, त्याचा GST नंबर चुकीचा टाकायचा नाही, त्याला क्रेडिट नाही मिळणार. इनवॉइस मी 100 लोकांना सप्लाय केले, मी जर 95 बिलच फाईल केले तर उरलेले 5 बिलांचं क्रेडिट पोस्टपोन होईल, त्यांचं नुकसान होईल. चुकीचा रेट टाकायचा नाही, लेट फायलिंग नाही करायचं आणि 1 and 3B मधला डेटा मिसमॅच नाही झाला पाहिजे. या 5 गोष्टी तुम्ही जर अवॉइड केल्या तर तुम्हाला कुठलाही इंटरेस्ट लागणार नाही, पेनल्टी लागणार नाही, कुठलं लिगल लिटिगेशन नाही आणि तुमचे कस्टमर किंवा वेंडरवर रिलेशन पण खराब होणार नाही. तुमचा बिझनेस स्मूथपणाने चालेल, तुम्ही शांततेत बिझनेस करू शकाल. सो समरी ऑफ GSTR1 आपण काय काय बघितलं. पहिलं, इट इज नथिंग बट सेल्स रिपोर्ट, जो गव्हर्नमेंटच्या पोर्टलला अपडेट होतो. हा तुम्ही फाईल टाइमली करा, डेटा करेक्ट एंटर करा, कीप युअर कस्टमर सेफ. आणि यात तुमचं GSTचं बेसिक पण क्लिअर होतच आहे. मी जेव्हा हे व्हिडिओज बनवत आहे तुम्हाला बेसिक छोटी माहिती मिळत आहे, तर तोही तुम्हाला फायदा होईल. सो या व्हिडिओमध्ये GSTR1 चे कंप्लायन्स समजले, प्लस ऍज अ स्टुडंट तुम्ही काय करायचं नाही हे तुम्हाला समजले. सो मित्रांनो, थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून काय अपडेट हवे असेल तर कॉमेंट करा आणि या नोट्स पण तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.